मी आयुष्यभर बोलणारच नाही माझ्या पप्पांना. माझ्या मम्मीचं आणि पप्पाचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. पप्पा कंटिन्यू राहत नव्हते आमच्यासोबत. म्हणजे मम्मीनंच आम्हाला सांभाळलेलं आहे, माझ्या दादाला, मला. ओके. गरज आहे पप्पांची, पण हं. आता नसली तरी मला काही वाटत नाही. लाईफ पार्टनर कसा पाहिजेल तुला? शेतकरी झाला, ओके, म्हणजे शेतकरी पाहिजे. शेतकरी आवडतो मला, बिझनेसवाला झाला, हं, हं, हं. जॉबवाला नको. मला आवडतो माझ्या व्यक्तीने मला टाइम द्यावा, मला अटेन्शन द्यावं. माझ्या मागं केलेला व्यक्ती मला आवडतो. सपोर्ट करायला हवं मला. तुला जर दोन्हीपैकी एक गोष्ट निवडायला जर तुझ्या वडिलांनी लावली, की मी येऊन राहतो, तुला फक्त ही इंडस्ट्री किंवा इन्स्टा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सोडायला लागतात. जर असं झालंच तर मी माझं जगात प्रेम नाही म्हणता आणि जगातच प्रेम शोधायला निघता. देव सगळीकडे आहे म्हणता, देव सगळीकडे आहे म्हणता, पण देव देवळातच शोधता. अरे प्रेम आणि देव दोन्ही तुमच्या जवळ आहे, पण तुम्हाला कधी ते दिसलंच नाही. अरे प्रेम आणि देव दोन्ही तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला कधी दिसलंच नाही, कारण की आई या शब्दाचा अर्थ तुम्हाला कधी कळलाच नाही. नमस्कार मित्रांनो, आज भाऊच्या कट्ट्यामध्ये एक रंगीन विषय आलेला आहे, की जो Instagramला असे ट्रेडिशनल कलरफुल कपडे घालून, साड्या वगैरे घालून मस्त रील्स बनवतात, ज्यांचे 150K फॉलोअर्स आहेत आणि त्याचा रीच हा मिलियनमध्ये जातो बरं का. तर आपण आज भेटू रेणू सोनारला. रेणू, मला सांग, जे Instagramमध्ये तुझे आता एवढे फॉलोअर्स आहेत, मस्त रील्स बनवतीयेस तू, हं. तर याची सुरुवात तू कशी केलेली आहे? ह्याची सुरुवात म्हणजे सगळ्यांची जी झाली तीच माझी झाली. मी स्टार्टिंग TikTok होतं. त्या अच्छा. टाईमापासून रील्स बनवते. हां. तेव्हा पण माझे काहीतरी 65K TikTokच्या टायमाला होते. ओके. आणि त्या टायमाला पण म्हणजे भरपूर जण जे आता मिलियनमध्ये आहेत, हं, हं. ते माझ्या लेव्हलला होते त्या टायमाला. ओके. पण जेव्हा TikTok बंद वगैरे झालं, हं, हं. त्यानंतर मग मी हे व्हिडिओज करणं सोडून दिलं. ओके. कारण की शिक्षण म्हणा किंवा इंटरेस्ट नव्हता, की आता यार बंद झालं, आता काय होणार आहे वगैरे हे ते. त्यानंतर रील्स आलं, पण मी कधी रील्स केल्या नाही. कारण की हं. मी तेव्हा जॉब करत होती ओके. मधात. हं. की माझं शिक्षण झालं, हं. मग घरच्यांमुळे थोडंसं जॉब करणं, ओके. पैसे वगैरेच्या ह्या गोष्टी होत्या. तर हं. त्या टायमाला मी करत होती रील. तर ती एक वेगळी मज्जा होती. कारण की आता माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. माझ्याकडे रिंग लाईट, मोबाईल चांगलं वगैरे सगळं. हं, हं, हं. पण त्या टायमाला असं होतं, की माझ्याकडे ना स्टँड होता, ना नीट मोबाईल होता. अच्छा. काहीच नव्हतं. म्हणजे फक्त ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट फक्त. हां, हां. डब्यावर डब्बे ठेवायचे, ओके. त्याच्यावर फोन ठेवायचा. हां, हां. जिथून असं सूर्याचा प्रकाश येतो, हां, हां. तिथे मोबाईल ठेवायचा आणि व्हिडिओज बनवायचे. ओके. अशी सुरुवात झाली माझी आणि मी आत्ता चालू केलं. 2024 मध्ये मी रील्स बनवणं स्टार्ट केलं. Instagramचं चालू केलं चालू केला 24 मध्ये. 2024 मध्ये. हां, तर तेव्हा मग मी सहज चालू केलं. कारण की मी फोन घेतला हं, माझ्याच पैशानी हं, हं. आणि कॅश घेतला. मी खुश होते त्या हां. टायमाला, की जॉब केला वगैरे. हं. आणि मग दादासोबत राहायला आली. ओके. पहिले बॅचलर राहत होती. हां, हां. आता दादासोबत राहते. अच्छा. तर मग घरी बसल्या-बसल्या मला काही काम नव्हतं. जॉब नव्हतं, काही नव्हतं. सॉफ्टवेअर टेस्टिंगचा क्लास केला मी, ओके. की जॉब त्याच्या आय-टी सेक्टरमध्ये जायचं म्हणून. हं, हं, हं. मग ते क्लास करता मी रील्स बनवणे स्टार्ट केले. म्हणजे माझ्या 3-4 व्हिडिओज नंतरच माझे जे व्हिडिओज आहेत ते मिलियनला जायला लागले. हं, हं. ते गाणं आहे, एक फूल वाहतो सखे, हं. ते माझं सगळ्यात मिलियनमध्ये गेलेलं. रील्सला जे कमेंट्स येतात, हं, हं. चांगलेही कमेंट असतात आणि वाईट कमेंट वाईट पण पण असतात. असतात. हो. वाईट कमेंट वाचून काय रिप्लाय किंवा काय तुझ्या मनाला, की ही गोष्ट करायलाच नको, आपण हे सगळं सोडून देऊयात, हो. अशा काही घाण कमेंट्स वगैरे येतात, तर मग त्याला कसं फेस केलंस तू? काय विचार केलास? मला काही वाटत नव्हतं, कारण की ह्या गोष्टी आधी पण फेस केल्या होत्या आणि मला ही एक आयडिया होती, की जर मी ह्या गोष्टी करते तर काही वाईट पण निगेटिव्हमध्ये जाणार. पण हं. माझ्या माझ्या घरच्यांना इफेक्ट पडत होता त्याच्यामुळं. मम्मीला, अच्छा. की
माझी मम्मी बघते. माझ्या मम्मीचं अकाउंट वगैरे नाहीये. हां. पण तिला एक फेक अकाउंट ओपन करून दिलेलं आहे. ती बघते. माझ्या कमेंट्स आत्ता पण वाचते आणि म्हणजे मला मम्मीचं फेक अकाउंट आहे. फेक अकाउंट आहे. तिला मी बरं. ओपन करून दिलंय, की हां. "हां, तू माझे रील्स बघत जा. तुला आवडतात तर." हां. तर मग ती बघते आणि कमेंट वाचते आणि म्हणते, "ह्यानी अशी कमेंट केली तुला. हा कोण आहे?" म्हटलं, "मला काय माहिती कोण आहे? असेल कोणीतरी. ओके. केली असेल कमेंट." जरासा म्हणजे फॉलोअर्सचं पण लक्ष असतं आणि तुझ्या आईचं पण लक्ष आईचं पण असतं. लक्ष असतं. ओके. तुझ्या येतात रील्सला. निगेटिव्ह कमेंट्स. कधी-कधी वाटतं मला वाईट, की यार मी तर काही वाईट करत नाहीये. हं. ना मी दुसऱ्या मुलींसारखं काही करत आहे. म्हणजे ओके. ज्या मुली करतात हं. गोष्टी. ते त्यांची चॉईस आहे, असं काही नाही. पण माझी चॉईस ती नाहीये. मला काय वाटतं, की माझे एक्सप्रेशन बघावं, माझे हावभाव बघावं लोकांनी. या गोष्टी बघून लोकांनी मला लाईक करावं, हं. असं माझं थिंकिंग आहे. पण त्या गोष्टीतून पण लोकं असं काहीतरी वाईट बघतील आणि कमेंट करतील. करतात कमेंट. कमेंट झाल्या किंवा डायरेक्ट मेसेज केले. मेसेज पण येतात मग त्यांना घाणेरडे. रिप्लाय देतेस का? किंवा नाही, नाही, कसं नाही, काय नाही. प्रोफाईल बघून वगैरे? नाही, रिप्लाय नाही, काहीच नाही. आपलं बघितलं ना मी कमेंट, तसंच सोडून द्यायचं. काही विचारच नाही करायचा. काय फायदा ना त्या लोकांचा विचार करून. हं. ज्या लोकांना तुम्हाला तुमचं आमचं बॅकग्राऊंड नाही माहिती, आम्ही कुठून आलोय, काय आलोय, आम्ही काय करतो, कशासाठी करतो. आम्हाला आवड आहे म्हणून करतो. तुम्हाला नसेल आवडत ना, तुम्ही बघू नका. सरळ ही गोष्ट क्लिअर असते. नाही आवडत तर नाही बघूया ना. जास्त करून रील्स असे तुझ्या साडीमध्येच बघितलेले हो, आहेत मी. हो. तर मग असं काही ठरवून केलतं का, की साडीच घालायची आहे? नाही, नाही. किंवा अशी एखादी रील व्हायरल गेली म्हणून तू ठरवलं, की आपल्याला याच्यामध्ये रीच जास्त भेटतोय, म्हणून आपण अशा रील्स बनवूयात वगैरे? नाही, असं काही नाही. स्टार्टिंगला तर मी सांगितलंच ना, की माझी जी रील गेली होती ती फक्त नॉर्मल एक्सप्रेशनवरची हं. व्हायरल गेली होती. साडी मला आवडते घालायला. हं, हं. मला आवडते. मला असं स्वतःला फील होते, घरच्यांचा की सपोर्ट कसा आहे या Instagramला तू रील्स वगैरे बनवते? मम्मीचा सपोर्ट आहे. अच्छा. पूर्ण सपोर्ट आहे. बाकींचं तर काही नाही. दादाचा सपोर्ट आहे. दादा मला कधीच काही बोलत नाही. कोणत्या कपड्यांबद्दल, कोणत्याच बद्दल नाही बोलत. आईचं नाव घेतलंस, भावाचं नाव घेतलंस, हं. वडील? वडील राहत नाहीत सोबत आमच्या. ओके. कारण की आहेत म्हणजे मम्मीचे वगैरे आधीपासूनच भांडणं वगैरे चालू असतात. म्हणजे मी जशी लहान होती त्या टाईमापासून पप्पा येत होते. मला आठवते पप्पांचा चेहरा वगैरे सगळ्या गोष्टी. मग मूळ असताना गाव कोणतं तुमचं? मूळ गाव मी विदर्भ साइड. अच्छा. विदर्भ साइडची आहे. आता माझ्या टोनवरून तुम्हाला कळेलच, हां, हां. की मी विदर्भ साइडची आहे. हां. माझं कसं थोडं पुणे साइडची मराठी आणि ओके. थोडी हां, विदर्भ मिक्स साइडची हां. मराठी अशी मिक्स झालेली आहे. ओके. तर मी मग प्रॉपर आता इथे विदर्भ. राहिला भाऊ आणि तू हां. आणि मम्मी तिकडेच राहतात. हो, मम्मी तिकडे राहते. येते ओके. मम्मी आधी-मधी कधी तिकडं ती काम करते ना, हां. त्याच्यामुळे मग ते जर तिला सुट्ट्या वगैरे असल्या, तर मग ती येते. तू जसं म्हणली, की वडिलांचे आईचे भांडणं वगैरे हां. लहानपणीपासून वगैरे हो. काय म्हणजे म्हणजे काय सांगशील लहानपणी त्या गोष्टी? सांगायचं म्हटलं ते प्रत्येक घरात असताच त्या गोष्टी. की माझ्या मम्मीचं आणि पप्पाचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. अच्छा. सांगायचं केलं हं. तर. लव्ह मॅरेज केलेलं आहे. लहान वयातच माझी मम्मी म्हणजे लव्ह मॅरेज करून आलेली आहे. मग ते घरच्यांच्या अपोझिट जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून आत्ता पण माझ्या मम्मीला नातेवाईक आत्ता-आत्ता बोलतात. कारण की आत्ता तर त्या गोष्टी दिसत आहेत ना त्यांना. हां, हां. लेकरं मोठे झाली वगैरे. हो, हो. आम्ही काय-काय करतो, काय-काय नाही. आता मम्मीकडचे, पप्पाकडचे बोलतात. हं, पण त्या टाईमाला बोलत नव्हते. ते पळून वगैरे आलते हं, माझे मम्मी-पप्पा. आणि मग पप्पाचं कसं होतं, पप्पाचं एक फिक्स काम नव्हतं. हं. काही पण काम करत होते आणि पैसे आणून देत होते मम्मीला. ओके. मग ते पप्पा कंटिन्यू राहत नव्हते आमच्यासोबत. हं, आमचा सांभाळ म्हणजे मम्मीनंच आम्हाला सांभाळलेला आहे, माझ्या दादाला, मला. हं, हं. दादाला सांभाळणं होत नव्हतं म्हणून हॉस्टेलला टाकलं अच्छा. आणि मीच होती मम्मीजवळ. तर मी ते बघितलेलं आहे. पप्पा असे महिन्यातून एकदा यायचं, मम्मीला पैसे द्यायचे, हं, हं. थोड्या दिवस थांबायचं आणि निघून जायचं, असं होतं. मग जसं-जसं आम्ही मोठं होत गेलो, तसं-तसं माझ्या पप्पांनी डायरेक्ट महिने सोडले आणि डायरेक्ट वर्षातून यायला लागले, दिवाळीलाच फक्त. हं, हं. तर दिवाळीला येत होते आणि फक्त मग मधी माझे आणि पप्पाचे भांडणं झाले, अच्छा. की दिवाळीला असं झालं एक सीन, की भांडणं झाले आणि मी पप्पाला डायरेक्ट बोलले, की "तुम्ही जा निघून. हं, हं. तुम्ही राहू नका आमच्या घरात. हे आमचं घर आहे. हे जे घर बांधलेलं आहे ते
माझ्या मम्मीनं बांधलेलं आहे. ओके. तुमचा याच्यावर काहीच अधिकार नाही. जर तुम्हाला तुमची म्हणजे कर्तव्य जे असतं वडिलांचं ते निभवता येत नाहीत. ते राग ते गेले निघून आणि त्यानंतर मग आलेच नाही. म्हणजे मग ते माझा आणि म्हणजे घरच्यांसोबत कोणासोबत कॉन्टॅक्टच नाही अच्छा, पप्पांचा. ती कधीची गोष्ट आहे? ती बहुतेक मी असेल त्या टायमाला 7वीत 8वीत. अच्छा. 7वीत 8वीत असेल हं. तेव्हापासून पप्पा राहत नाहीत सोबत. ओके. पण कधी-कधी वाटतं असावं, पण मम्मीने ती कमी पूर्ण केली. ओके. म्हणजे वडील पण मम्मीच आणि मम्मी पण मम्मीच. दोन्ही पण गोष्टी मम्मीनंच पूर्ण केल्या. अच्छा. आणि मम्मीला पण ती जाणीव आहे, की माझी मुलगी, माझा मुलगा जवळ जाऊन, की "हां बाबा दे माझ्यासाठी, माझं नाही आहे ती गोष्ट माझ्याकडं." या गोष्टीची जाणीव कधी आम्हाला करूनच दिली नाही. "तुला हवं ना, रेणू 5 दिवस थांब, मी तुला ती गोष्ट आणून देईन." हं. अशी माझी मम्मी होती. म्हणजे तिने खूप ओके. खूप स्ट्रगल केला आमच्यासाठी. तेव्हापासून ते आत्तापर्यंत वडील कॉन्टॅक्टमध्ये नाहीच तुमच्या? कॉन्टॅक्टमध्ये आहेत तसे. हं. आत्ता बोलतात. अच्छा. कारण की आता दिसतंय ना, घर दिसतंय आता त्यांना. हं. मुलं मोठे झालेले दिसतायत, घर दिसतंय. आता आहेत, इथं मी नाही बोलत. ओके. मी आयुष्यभर बोलणारच नाही माझ्या पप्पांना कधीच. दादा बोलतो. मग तू आईकडून सोडून इथं कधी आलेली आहेस पुण्यामध्ये? माझी 12th झाली होती. अच्छा. त्यानंतर मी आईला खोटी बोलून आलेली. माझी फ्रेंड होती, ती पुण्याला येत होती. माझी बेस्ट फ्रेंड. तर ती पुण्याला येत होती, तर मी मम्मीला बोलली, की ती जॉबला चालली आहे, तर मला पण जॉब लागलाय तिथे. हं, हं. तर मग मम्मीला वाटलं ठीक आहे, मुलीला जॉब वगैरे लागलाय, काही का होईना, पण कमी पैशाचा का होईना, पण जॉब लागलाय तिला. ओके. तर मग मम्मी बोलली, "ठीक आहे, जा." हं, हं. मग मला जॉब लागला नव्हता, काहीच नव्हता, पण मला घराबाहेर पडायचं होतं. ओके. मला काहीही करून घराबाहेर पडायचं होतं. हं. मला त्या म्हणजे ती लाईफ नको होती. माझं एक स्वप्न होतं, की मी पुण्यात यावं. अच्छा. प्रत्येकाचं असतं आमच्या हं. त्या साईडच्या गावाकडच्या लोकांचं, की पुणे पुणेच का? जावं. मुंबई का नाही? म्हणजे पुणे पुणे शहरच का? असं म्हणजे का निवडलेलं आहे? हां, ते पण आहे. मला पुणे शहर आत्तापर्यंत कधी अनसेफ वाटलं नाही. ओके. पुणे शहर माझ्यासाठी एकदम सेफ फील झालेलं आहे. कारण की मी आधी-मधी कधी आलेली आहे हं. पुण्यात लहानपणी दादाला भेटायला वगैरे. बरं. तर मला कधी असं वाटलं नाही आणि मुंबई शहर मला थोडंसं अनसेफ वाटतं. ओके. ते लोकांची धावपळ, एवढी गर्दी, ओके. ते ट्रेनचा प्रवास. हं. आता कोण कसं असतं ट्रेनमध्ये आपण नाही हां. सांगू शकत. ओके. त्यामुळे आधीपासून ते आत्तापर्यंत मम्मीचा खूप सपोर्ट आहे तुला, खूप म्हणजे रील्स वगैरे जे आत्ता हो, बनवते वगैरे. सगळ्या गोष्टीत. कधी अशी गोष्ट घडलेली आहे का त्या टायमिंगला, की वडील नाहीयेत, आई आहे हं. आणि एखादी गोष्ट की आत्ता अशी वेळ आलेली एकदम आपण म्हणतो की बॅड पॅच होता तो. हं, हं. असा एखादा सांगू शकते का प्रसंग वगैरे, की या टायमिंगला आमच्याकडे काहीच नव्हतं किंवा आम्ही असं-असं केलं, तसं-तसं केलं वगैरे? हो, आहे ना. म्हणजे आमचं घरच बांधणं चालू होतं. ॲक्चुअली आम्ही आधी भाड्याच्या घरात राहत होतो. हं, हं. स्वतःचं घर नव्हतं. ओके. भाड्याच्या घरात राहत होतो आणि आम्हाला नेहमी कसं होत होतं, की मम्मीच्या कामामुळे आम्हाला घर चेंज करावं लागत होतं, स्वतःचं घर नसल्यामुळे. हं. हे घर सोडा, मग दुसऱ्या घरी जा. ओके. मग त्या टायमाला एक गरज वाटत होती. मम्मी एकटं करत होती सगळं. हं. माणूस कोणी नव्हतं. दादा हॉस्टेलला होता. मी लहान होती. ओके. माणूस कोणीच नाही घरात. हं. ह्याला मदत माग, त्याला मदत माग मग, हं. की मम्मीला तेवढं बाबा सामान उचलून द्या, तेवढं हे करून द्या. हं, हं. आणि मग मम्मीने स्वतःहून ते प्लॉट घेतला, तिथे घर बांधलं हं. आणि त्या टायमाला म्हणजे आमचं घर एवढं प्रॉपर नव्हतं. हं. नॉर्मल भिंती आणि वरी स्लॅब नव्हता, पत्र. हं, हं. तर त्या टायमाला असं कधी-कधी जाणीव होते, जर पप्पा असते, तर आज ह्या गोष्टी बघायचं काम पडलं नसतं. ते मम्मीचं आहे. तिला कधीच असं वाटत नाही, की माझा नवरा वाईट आहे. हां, हां. माझा नवरा आम्ही जरी मम्मीला बोललो ना, की "काय बघून त्या माणसासोबत तू लग्न केलं? हं. ना त्याच्याकडं प्रॉपर्टी, ना त्याच्याकडं स्वतःचं घर, ना जॉब नीट." हं. माझी मम्मी म्हणते, "तुम्हाला काय करायचं? माझा नवरा आहे, मी बघून घेईन. कसा पण असो माझा नवरा आहे." हां, हां. पण मला जाणीव होते कधी-कधी त्या गोष्टीची मम्मीकडे बघून, की मम्मीला गरज आहे. आणि माझी मम्मी पार्लर करत होती. अच्छा.
तर पार्लरचं सामान वगैरे असतं ना, हं, हं. तर ते घ्यायला ती दुसऱ्या गावी जायची ओके. सिटीमध्ये. आता हं, हं. गावात तेवढं भेटत नाही. तर शहरामध्ये जाऊन सामान आणावं लागतं हं. पार्लरचं. तर पार्लरचं सामान आणायला जायची. मला घेऊन जात होती आणि कधी-कधी दादा पण असायचा सोबत. हं. तर दादा कसं सुट्टी वगैरे लागली की तो यायचा घरी. तर दादा पण असत होता. तर मला तेव्हा जाणीव झाली माझी मम्मी बस स्टॉपवर आमच्या दोघाला एका मांडीवर मी आणि दुसऱ्या मांडीवर माझा भाऊ घेऊन तिथं बस स्टॉपवर तेवढं सामान घेऊन बसलेली होती एकटी. अच्छा. का तर आमची बस उशिरा होती. हं, हं. कम से कम आम्ही मम्मीच्या मांडीवर सुखरूप झोपलो. पण मम्मीनं डोळा सुद्धा असा झापला नाही. का तर बाई माझे 2 लेकरं आहेत, माझ्याकडे सामान आहे हं. आणि माझ्याकडं गडी माणूस कोण नाही. हं. तेव्हा ती गोष्ट कळत नव्हती, लहान होती म्हणून. पण आता त्या गोष्टी आठवतात ना, तर आता ती जाणीव होते, की पप्पा हवेत कुठेतरी. ओके. गरज आहे पप्पांची. पण हं. आता नसले तरी मला काही वाटत नाही. कारण की आता दादा मोठा आहे. दादा पप्पांची कमी पूर्ण करतो सगळी. Instagramला तुला फॉलोअर्स आहेत 150Kच्या आसपास वगैरे किंवा हं. तुझ्या रील्स अशा मिलियनमध्ये वगैरे जातात. हां. तर याचा फायदा हं. कोणी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे का? की समजा तुझे एवढे-एवढे फॉलोअर्स आहेत, मग माझ्यासोबत काम कर, हं. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत का? नाही असं डायरेक्टली कोणी म्हणत नाही, हं. की तुझे एवढे फॉलोअर्स आहेत, तर माझ्यासोबत काम कर. ओके. असं कोणीच म्हणत नाही. जसं आता Instagramचं झालं, तर येतात मला मेसेज येतात, की आपण सोबत रील्स करूया, हं. आपण सीरीज बनवूयात वगैरे ह्या गोष्टी येतात. मी केलेले पण आहेत व्हिडिओ आणि मी कधी असं कोणाकडे गेली नाही, की अच्छा. फायदा म्हणून. हं, हं. ही गोष्ट नाही बघितली मी. माझ्यात तो नाहीच आहे. तो ती पर्सनच नाहीये, की मी याच्याकडून मला फायदा होतोय, मी जायला हवं, मी करायला हवं. नाही. हं. मी पहिले समोरच्या पर्सनला बघते तो कसा आहे आणि मग जाते. तर झालेली आहे. पण असं नाही झालं कधी. पण ते नंतर कळतं मला, की हां, ह्यांनी काम केलं माझ्यासोबत, पण हे कामापुरतेच होते माझ्यासोबत. ओके. आणि नंतर मग ते काम करतात आणि मग निघून जातात. असंच होतं, बाकी काही नाही. आणि तसं मगासचं तुझं बोलणं मला थोडंसं जरा अजून पण हे होतंय, की मी अनसेफ करते मुंबईमध्ये, पुण्यात मला बेस्ट वाटतं वगैरे. हं. तर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत का, की तुला तसं वाटतंय तुझ्याबद्दल, अ, की लहानपणी समजा घडलेल्या आहेत हां, किंवा हां. आत्ता घडलेल्या हो, आहेत वगैरे, हो. की ह्या असं? हो, आहे ना. पुण्यात कसं मी एक तर बॅचलर राहत होती आधी, हं. तर नाईट आउट मारणं, हां, इकडे-तिकडे फिरणं तेच. वगैरे, तर बरोबर. कधी अनसेफ फील झालं नाही. हां. मी एकटी जरी रात्रीतून घरी चालली ना, कधी अनसेफ फील झालं नाही. हं. मुंबईत ॲक्चुअली मनालीची ट्रिप होती आमची, तर मला मुंबईवरून ट्रेन पकडायची होती. कारण मुंबईला ट्रेन होती, तिथं सगळेजण भेटणार होते आणि सगळे अनोळखी माझ्यासाठी. हं. कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं मनालीच्या ट्रिपमध्ये. अच्छा. तर मी मनालीच्या ट्रिपला गेली होती. इथून लोकल पकडून, मुंबईची लोकल असतं ना, हां. ती पकडून मी गेली मुंबईला. ओके. तर मी जेव्हा लोकलमध्ये बसली, त्यानंतर काही लोक असे वेगळ्या नजरेने बघत होते माझ्याकडं. ॲक्चुअली मला ते सवय नाही मास्क घालायची, स्टॉल वगैरे बांधून. आत्ता मी सवय लावलेली आहे, कारण की आत्ता ते लोकं ओळखतात म्हणून. हं, हं. पण तेव्हा सवय नव्हती. मग ते कळतं ना आपल्याला नजर कोणाची कशी, तर ते त्या साईडचे होते आणि जेव्हा मी पुणेवरून मुंबई स्टेशनला उतरली, त्यानंतर असं झालं, मी चालली आहे माझी बॅग घेऊन, एक तर एवढी हेवी बॅग, दुसरी एक बॅग, अच्छा. चालली आहे आणि अचानक एक माणूस समोर आला, डायरेक्ट असा समोर आला, की माझं काळीज एकदम धक्कन हां. झालं. म्हटलं, "हे काय? काय करणार आहे आता हा?" असं झालं आणि मी फटकन साईडला सरकली. साईडला सरकली तर तो डायरेक्ट सरळ गेला आणि मी पण मागं वळून बघितलं आणि त्याने पण मागं वळून बघितलं. ओके. म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी होतं, हं, की तो असा डायरेक्ट आला. हं. एक तर काय माझी गळ्यातली चैन ओढायची होती, चोर होता का काय होतं माहिती नाही. पण त्या गोष्टीमुळं मला असं थोडं मुंबईचं ते एरिया, ते गोष्टी मला थोडी या भीती वाटते. गोष्टीमुळे तुला थोडंसं जरा हां मुंबई आणि एक तर मला सवय नाहीये बाहेर निघायची. मम्मीने कधी कुठं पाठवलेलं नाहीये. बरोबर. एकटाच असं आता एकटी-एकटी सवय लागली आहे. पण आधी तर मम्मी पाठवतच नव्हती कुठं, तर मला तेवढं नॉलेज नाहीये, की बाहेर काय असते दुनिया वगैरे आणि ते माझी स्टार्टिंग होती. मी अच्छा. घराच्या बाहेर पडली, हं. असे लोकं भेटले, ओके. ह्या गोष्टी. म्हणून मला पुणे सेफ वाटतं, म्हणून मला पुणे आवडतं. हं. पुण्यात कम्फर्टेबल मग आता वाटतं. परत मुंबईला जायचं का नाही जायचं?
असं काही नाही, पण जाईन मी मुंबईला. मला मुंबई बघायची आहे. पूर्ण मी बघितलेली नाहीये. मी लहानपणी मम्मीसोबत बघितली होती. हां, हां. पण आता तो आहे. ती डेअरिंग आहे जायची. त्या टाईमाला त्या गोष्टी नव्हत्या. आता ती डेअरिंग आहे. आता जाऊ शकते, बघू शकते मुंबई. मुंबई काही वाईट नाहीये बघायसाठी. पण त्या लोकांची जरा भीतीच वाटते मला आता तिथल्या. तू एक सॉन्ग केलेलं आहे. हं, हं. सॉन्ग तुला कसं भेटलं? कसं कॉन्टॅक्ट तू केला त्यांना का त्यांनी तुला केला वगैरे आणि त्याचा अनुभव कसा झाला? हां, सॉन्गचं मलाच समोरून कॉन्टॅक्ट केला की सॉन्ग वगैरे आहे, करायचं आहे वगैरे. मेसेज वगैरे आला. म्हटलं ठीक आहे करू तर वगैरे आणि केल्यानंतर मग ते सॉन्ग म्हणजे करायचं होतं एकाच महिन्यात, पण त्या सॉन्गला झाले 5 महिने अच्छा. डायरेक्ट. म्हणजे 5 महिन्याच्या अगोदर सांगितलं होतं सॉन्ग वगैरे करायचं. मी ऐकलं वगैरे आणि पहिलंच सॉन्ग होतं माझं आणि हं, याच्या आधी पण आलेले आहेत सॉन्ग, हं, पण ते ऐकून मी रिजेक्ट केले, की हं, हं. काय अर्थच नाही. पण हे सॉन्ग हां, ऐकायला छान वाटलं मला. ओके. मग मी केलं आणि 3 दिवसाचा शूट होता हं. अलिबागला. तिकडे माझ्या फ्रेंड्ससोबतच गेली होती मी वगैरे. छान शूट वगैरे छान झाला. सॉन्ग वगैरे पण छान झालं आणि ऐकायला पण छान आहे. सावळा रंग भावला. स्टार म्युझिकवर आहे. ओके. ऐका तुम्ही पण कधीतरी. ऐकायला खूप छान आहे सॉन्ग. रील्सवर पण आहे. तर शूटचा अनुभव कसा होता तुझा? फर्स्ट अनुभव शूट होतं तुझं हां, ते. तर मग तो अनुभव कसा होता, की तू आता मोबाईलमध्ये रील्स बनवते हां. आणि त्याच्यानंतर तू डायरेक्ट असं 4 लोकांच्या मध्ये असं एकदम टीम प्रॉपर आणि कॅमेरे वगैरे. हं. कसा अनुभव होता तुला? अनुभव छान होता मला. मला असं काही म्हणजे असं नवीन वाटलं नाही. हं, सॉन्ग शूट करतांनी, की हां, अशी थोडी भीती असते हं, काहीतरी हं. पहिला आहे कसं होईल काय नाही. मी फुल कॉन्फिडन्स हं, द्यायचं एका टेकमध्ये द्यायचा आणि विषय खतम करायचा तिथेच. हं. एवढं कॉन्फिडन्समध्ये होते, की मी माझं चांगलं करणार. काय सॉन्गच तर आहे. जसं रील्स बनवते तसंच लिप सिंक करायची आहे आणि ॲक्ट करायचं आहे. ॲक्ट करायला तर मला आवडतंच. लहानपणापासून मला आवडतं. ॲक्टिंग मला प्रचंड आवडते. खूप आवडते ॲक्टिंग. तर माझं छान झालं. शूट वगैरे आमचा सकाळचा असायचा. संध्याकाळचे पण होते. रात्रीच्या शूटला पण खूप मज्जा आली. की 12 वाजले अक्षरशः. कारण की कॅमेरा अँगल सेट होत नव्हता खिडकीमध्ये आणि मला कम से कम 20 वेळा रिटेक द्यावा लागला. माझा टेक व्यवस्थित होता. हं, हं. पण कॅमेऱ्याचा जो अँगल होता तो व्यवस्थित न आल्यामुळे कारण की खिडकीला हँगर होतं अच्छा. त्याच्यामुळं. अक्षरशः पाय वगैरे दुखायला लागले ह्या गोष्टी. पण छान होता अनुभव. मला कळलं, हं, की असे पण लोकं असतात इंडस्ट्रीमध्ये वगैरे किंवा एक अनुभव आला, की हां, या टाईपमध्ये सॉन्ग शूट होतं हं. आणि ह्या टाईपमध्ये सगळ्या गोष्टी होतात. टाईमावर पण काही गोष्टी चेंज होतात. अच्छा. कसे डान्सच्या स्टेप झाल्या, फटाफट कपडे चेंज करणं, थोडीशी गडबड होते. हं, कधी-कधी ज्या ह्याला सिच्युएशनला करायचं असतं शूट त्या होत नाही. हं, हं, तर चांगला होता अनुभव माझा सॉन्गचा. काही असं काही म्हणजे छान होता. हं, पण एक म्हणतात ना, की माझं पहिलं सॉन्ग होतं आणि मला खूप छान अनुभव आला. हं. तेवढा छान नाही आला एवढा अनुभव, ओके. पण होता ठीक-ठाक होता. काही गोष्टी सांगू शकशील की छान नाही आला म्हणजे काय नक्की? छान नाही आला म्हणजे तेच की मला मी तशी पर्सन नाहीये, की मी समोरून जाऊन बोलेल. हं, हं. हां, काय कसं काय चाललं. पण मी तरी मला माहिती आहे, की मी तशी पर्सन नाही, की मी समोरून जाऊन बोलेल. मला कोणी समोरून आलं स्वतःहून बोलायला, तर मी बोलते. एकदम फ्रीली बोलते. पण मी स्वतःहून नाही जाऊन बोलू शकत. हं, हं. माझ्यात लोकांना वाटतं, की माझ्यात मग ॲटिट्यूड आहे. पण तो ॲटिट्यूड नाहीये. मला कळत नाही, की काय बोलायचं समोरच्या पर्सनला. तर मी तिथे गेली. तिथे मला असं कोणी स्वतःहून बोललं नाही. हं. मीच बोलली सगळ्यांना स्वतःहून. ओके. हाय, हॅलो वगैरे केलं. स्वतःहून बोलली. सगळ्यांसोबत स्वतःहून ओळख करून घेतली हं. आणि ठीक आहे तेवढं झालं सगळं वगैरे आणि त्यानंतर मग सॉन्ग शूट वगैरे झालं, सगळं झालं आणि मला तेव्हा पण ॲटिट्यूडच दाखवत होते सगळेजण. ते अच्छा. का दाखवत होते मला माहीत नाही. त्यांनी केलं असेल बाबा खूप सारे कामं वगैरे त्या हं, गोष्टी म्हणून ते दाखवत असतील. हं, हं.
पण मी ती पर्सनच नाही. पण मी म्हणत होते, "जाऊ दे, आपलं पहिलं सॉन्ग आहे, जाऊ दे. हं. ते आहेत बाबा, असतील बाबा मोठे लोकं. आपलं काय, आपण करायचं, आपलं काम नीट करायचं." हं. मी माझं वन टेकमध्ये संपवलं सगळ्या गोष्टी. डायरेक्टर खुश एकदम, की "भाई रेणू तू छान करतीये, खरंच छान करतीये. मी नेक्स्ट टाईम तुला करेन कॉन्टॅक्ट वगैरे ह्या गोष्टी." म्हटलं ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. माझं वन टेकमध्ये होत होतं. पण मेल एक्ट्रेस जो आहे तो थोडा हे खात होता, टाईम खात होता. कारण की त्याचं पहिलं सॉन्ग होतं लव्ह सॉन्ग. ओके. त्यांनी आतापर्यंत देवाचे वगैरे सॉन्ग केलेले आहेत. त्याचं लव्ह सॉन्ग पहिलं होतं आणि त्याला थोडा टाईम लागत होता. अच्छा. तर असं काही नाही की वाईट काही घडलं. हं. पण एक इंडस्ट्रीमध्ये असतात सगळ्यांना ॲटिट्यूड आपापल्या लेव्हलचे. हं. तसे ते मला ॲटिट्यूड आपापल्या लेव्हलचे दाखवत होते. हं. पण मी घेतलं सपाटून, असं काही मी केलं नाही. ओके. मी काही माझा ॲटिट्यूड दाखवला नाही. पण त्यांनी मला लास्टला बोलून दाखवलं, की "तू आमच्यात मिक्स होत नाहीये, तू आमच्या ग्रुपमध्ये येत नाहीये, तुम्ही तुमचंच राहताय." कसं होणार ना? हं. तुम्ही मला स्वतःहून नाही अप्रोच करत आहे स्वतःहून. मी नवीन आहे. तुमचा मोठा ग्रुप आहे. हं. माझ्या काळात 2 मैत्रिणी आणि मी. तुम्हाला ते कळायला हवं, की ही मुलगी नवीन आहे. हिला आपण कम्फर्टेबल करायला हवं. त्यांच्या ग्रुपमध्ये मुली होत्या 4-5. त्या मला कम्फर्टेबल करू शकत होत्या. हं. माझ्यासोबत गप्पा गोष्टी वगैरे करून. नाही त्या त्यांच्या राहायच्या. मला फक्त कामासाठी बोलवत होत्या, एवढं-एवढं, असं-असं. मी माझं काम करून ओके. तुम्ही मला कम्फर्टेबल करत नाहीये, मी स्वतःहून किती करायचं ना? हं. असं घडलं थोडंसं. ओके. आता सॉन्ग आलेलं आहे. हं, रील्स वगैरे मिलियनमध्ये जातायत. तुझे फॉलोअर्स चांगलेत वगैरे. हं. पहिला सेल्फी आठवतो का, की एखाद्या तुझ्या फॅन फॉलोअर्सनी तुझ्याबरोबर फोटो हं, हं. घेतलेला आहे, सेल्फी घेतलेला आहे. तो क्षण कसा होता आणि तो कधीचा होता? मी गेम झोन टाईम झोन असतं आपलं पुण्यातलं वगैरे गेम्स खेळायला आम्ही जातो. ओके. फ्रेंड्स हां. सगळे. तर मी असंच माझ्या फ्रेंड्ससोबत गेली गेम्स वगैरे खेळायला आणि तिथे अचानक एक लेडी आली म्हणजे लेडीज आली. हं. बाई की "मॅम तुम्ही रील्स बनवता ना? हं. मला तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे." अच्छा. मला 2 मिनिटासाठी असं झालं, की मी असं बघितलं, "काय? काय बोलले तुम्ही?" मग ते "तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे मला." म्हटलं, "अच्छा, ठीक आहे." काढा ना म्हटलं. मला तेव्हा असं वाटलं, की हां, काहीतरी आहे. मला ओळखतात लोकं. आणि अजून एक सीन झाला होता. सेल्फीचा नाही, पण माझ्या घराजवळचा सीन. हां. त्या मिलियनमध्ये हे जात होते रील्स. मला नॉर्मल सवय आहे. खाली दुकान आहे. हं. दूध आणायला जाते. काही पण सकाळी-सकाळी एक फिक्स आहे दूध आणायला जाणं माझं. दूध आणायला गेली खाली आणि तो दुकानदार मला म्हणतो, "तू रील्स बनवते ना? तुझं नाव रेणू सोनार आहे ना?" मला असं झालं आता हो म्हणू का नाही म्हणू? काय म्हणू? मग मी म्हटलं, "हो." तर म्हणे, "हां, मी तुझ्या रील्स बघितलेल्या आहेत." म्हणजे मला तिथं असं लाज वाटल्यासारखी झाली. अरे यार, हे माझे रील्स बघतात आणि मी इथं दूध दूध आणायला घेत. आली त्यांच्यासोबत. ते दूधवाल्यासोबत पण झालं. ते सेम कंडिशन आमच्या तिथल्या भाजीपाल्यावाल्यासोबत पण झाली, की अच्छा. ते म्हणले, की "तुम्ही रील्स बनवताय." तेव्हा असं छान वाटतं मला, की हं. हां, लोकं ओळखतात हं. आणि असं हे पुण्यातच नाही, मला एक इच्छा होती, की माझ्या मम्मीसमोर कोणीतरी माझा फॅन यावं आणि बोलावं, की "मॅम एक सेल्फी." अच्छा. तर मम्मीसोबत अक्कलकोटला गेली होती ओके. आणि अक्कलकोटला त्या रांगेत एक मुलगी आली माझ्याकडून मागून धावून. हं. सरका सेल्फी काढायची वगैरे. हं. आली आणि माझ्या मम्मीलाच बोलली ती, हं. की मला त्यांच्यासोबत सेल्फी काढायची. ओके. तर माझी मम्मी अशीच करते, "तुझी फॅन आली आहे मागं तुझ्यासोबत सेल्फी काढायला." म्हटलं, हां. "अच्छा." सो सेल्फी काढले आणि ते म्हणजे असं नाही की मला पुण्यातलेच लोकं ओळखतात. हं. हं. पुण्याच्या बाहेर पण ओळखतात. तर मला छान वाटतं. तेवढे नाही ओळखत कारण तेवढे तर फॉलोअर्स आहे नाही. हं. पण ओळखतात. चांगलं वाटतं. इन्कम सोर्ससाठी काय म्हणजे काय सोर्स काय? तर Instaवरतूनच रील वगैरे प्रमोशन वगैरे किंवा अदर काही अ, करतेस? हां, ते प्रमोशन वगैरे तर करतेच मी. पण असे नॉर्मल सॉन्गचेच प्रमोशन, मूव्हीचे प्रमोशन करते. दुसरे प्रमोशन नाही करत जे गेम्स वगैरे येतात. त्या ओके. गोष्टी मला आवडत नाही, तर त्या मी करत नाही. तर मला ते वाटतं, की ते फ्रॉड टाइप वाटतं मला थोडंसं. ते माझं मत आहे. हं. भरपूर करतात, ओके. ते त्यांचं मत. हं. माझं मत आहे, की ते फ्रॉड आहे, तर ते गेम वगैरेचं मी कधी केलं नाही. ओके. आणि इन्कम अजून दुसरी म्हणजे माझं स्टुडिओ आहे नेल आर्टचं.
ते आता आहे. मी जस्ट ओपन केलंय माझं न्यू अकाउंट ओके. नेल आर्ट. तर तिथून पण इन्कम सोर्स येते आणि प्रमोशन पण. आणि मी जिथं शिकली आहे नेल्स वगैरे त्यांच्याकडे पण मी काम करते. लग्नाचा काय विचार आहे? लग्नाचा तर विचारच नाहीये माझा. बिलकुलच नाही. म्हणजे आधी पण नव्हता कधी. कारण की कसं आहे, मी ज्या आता आहे सोशल मीडियावर झालं, तर ह्या गोष्टी भरपूर लोकांना आवडत नाही. ओके. आमच्या ह्याच्यात तरी आवडत नाही कोणाला. पण माझी मम्मी फुल सपोर्ट करते, की कोणाला आवडो न आवडो, मला आवडते आणि जर लग्न करायचं असेल तर तू तुझ्या फील्डमधला बघून कर. लग्नाचं तर मला काही आणि माझी मम्मी पण मला फोर्स करत नाही, की लग्नच कर. आणि समजा जर करायचंच आहे, तर आधी विचारेन, की तू सपोर्ट करशील ना मला या गोष्टीत, तर बाई मी लग्न करायला तयार आहे. ओके. नाहीतर मला लग्न करायचंच नाही आणि माझी मम्मी पण फोर्स करत नाही. पण मम्मीला पण माहिती आहे लग्न करून काही होत नाही. कारण मम्मीची लाईफ तशी झाली आणि माझी लाईफ मम्मीला वाटते माझं लेकरू बिना लग्नाचंच खूप खुश आहे, फिरते वगैरे ह्या गोष्टी. ओके. लग्न करून काय करतेस? लग्नाचा काही एवढा सीन नाहीये. तुझे पप्पा जर तुला भेटण्याचा प्रयत्न केला किंवा असे अचानक समोर आले हं, हं. किंवा तुला म्हणले की मला सोबत राहायचंय वगैरे, सॉरी वगैरे, तर मग त्या टायमिंगला तू काय डिसिजन घेशील? पप्पा आले जरी पप्पा येतीलच. मला एवढं माहिती आहे आता लग्नाचा विषय निघाला तर. माझ्या लग्नाला तर येतीलच पप्पा. माझ्या झालं, दादाच्या झालं. आता ती मोमेंट सांगू शकत नाही. मी म्हणजे असं पप्पावर राग नाहीये माझा, की हां, तुम्ही का आज गेले? तुम्ही असं का आज केलं? तुम्ही का नाही राहिले आमच्यासोबत? हा सीन नाहीये. पप्पा आले तरी ना मी त्यांना एक्सेप्ट करेन. आले ना तुम्ही तर आता जाऊ नका. अच्छा. कारण की आता आम्ही नसणार. दादाचं लग्न होईन, दादा आणि त्याचा फॅमिली. मी जाईन दुसऱ्याच्या घरी, मी माझी फॅमिली. बरं. मम्मी एकटी पडेल. तर आले तर आता मम्मीला सांभाळा. तेव्हा नाही सांभाळलं तर आता सांभाळ. तो मोमेंट असेल माझ्यासाठी इमोशनल, रडेल वगैरे मग मी. कधी असं वाटलं नाही का तुला, की आईने एवढा सपोर्ट केलेला आहे मला, पण आईला एकटं सोडून कसं काय राहायचं? कधी असं वाटलं नाही की आईला घेऊन यावं आपण, इथं राहावं? हो, वाटलं ना. माझी मम्मी येतच नाही. मम्मी म्हणते मला करमतच नाही तिकडे. इकडे राहायला आम्ही भरपूर ट्राय केलं तिला. तिला कसं ते गावाकडची सवय. उठायचं सकाळी, आपलं सकाळी झाडायचं वगैरे, 4 गोष्टी, गप्पा गोष्टी आजूबाजूच्या, बायांसोबत गॉसिप, त्यांची दुपारची बसून आरामशीर, ह्या गोष्टी तिला सवय लागलेली गावाकडची. तर ह्या 4 भिंतीत तिला करमत नाही. ती येते 2 दिवसासाठी, आमच्यासोबत फिरते. तिला आवडतं मॉलमध्ये जायला. मॉलमध्ये घेऊन चल. मग ती मॉलमध्ये जाणार. मग मॉलमधूनच शॉपिंग करणार. ती ह्या गोष्टी करते, थोडा एन्जॉय करते आमच्यासोबत आणि वापस गावाकडे जाते. तुझे वडील समोर आल्यानंतर समजा जर गोष्टी झाल्या, की आता तू रील्स वगैरे बनवते, तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, मूव्हीजमध्ये भेटलं, सीरियलमध्ये वगैरे भेटलं, तर तुला जर दोन्हीपैकी एक गोष्ट निवडायला जर तुझ्या वडिलांनी लावली, की मी येऊन राहतो तुमच्याकडे व्यवस्थित, तर तुला फक्त ही इंडस्ट्री किंवा इन्स्टा वगैरे ह्या गोष्टी सगळ्या सोडायला लागतील. तर काय निर्णय घेशील? खरं म्हणायला गेलं तर माझे पप्पा तसे कधी काही बोलणारच नाही. कारण की त्यांना आवडतं म्हणून ते अच्छा. गोष्टी बघतात सगळ्या माझ्या. कधी काही बोलले नाही मम्मीला पण. तर जर असं झालंच तर मी माझं करिअरच निवडेल. मला ज्या गोष्टी करायच्या त्याच निवडेल. कारण की तेच ना, मी इथून तर इथपर्यंत आली, मला सगळं भेटतंय, मला समोरून सगळ्या गोष्टी भेटतायत, तर मी त्या का एक्सेप्ट करू नये? आणि तुम्ही इतक्या वर्षानंतर आले आमच्याकडे राहायला, रेडी आहात. पण तुम्ही माझं मागचं स्ट्रगल बघितलं नाही ना, मग तुम्ही तेव्हाच का बोलले नाही? तुम्ही बघत होते ना. नाहीतर फ्युचर प्लॅनिंग काय आहे तुझं? फ्युचर प्लॅनिंग तर माझं लग्न करायचं बिलकुल नाही. कारण की प्रेमावर हा विश्वासच नाहीये माझ्या. बिलकुलच नाही. आणि निस्वार्थ प्रेम म्हणायला गेलं तर ते फक्त आईच करते. दुसरं कोणीच करत नाही. आई एवढा सपोर्ट पण कधी कोणी करत नाही. आणि पुढचं फ्युचर प्लॅनिंग म्हणायला गेलं तर बस करिअर. ही गोष्ट जी मी आता सुरू केलेली आहे तीच पुढे घेऊन जायची आहे एंडपर्यंत. मी जर म्हातारी जरी झाली, माझे केस जरी पांढरे झाले, तरी मी ॲक्टिंग करणं सोडणार नाही. अच्छा. बिलकुल सोडणार नाही. आणि माझं नेल्सचं जे मला आवडतं, त्याच्यात मला पैसे नाही भेटत जास्त.
पण ती गोष्ट मला आवडते आणि ह्याच्यात पण मला पैसे काही जास्त भेटत नाही. हं. पण मला ही गोष्ट आवडते आणि जी गोष्ट आवडते ती मी कधीच सोडणार नाही. मग ह्या दोन्ही गोष्टी मी पुढे घेऊनच जाणार. लाईफ पार्टनर कसा पाहिजेल तुला? लाईफ पार्टनर आता एवढं सगळं झालं तर मला असं वाटतं लाईफ पार्टनरच नकोय मला. नाही तरी सिंगल तू मगाशी पण बोलली ना, की हं. मी लग्न करून जाईन, माझा भाऊ लग्न करून तो ओके. सेट हां. होईल. म्हणजे लग्नाचा कुठला ना कुठला तरी तुझा विचार आहे डोक्यामध्ये. हो, आता जरासं का होईना. पण मग जर लग्न केलं तर तुला तुझा लाईफ पार्टनर कसा पाहिजेल आहे? म्हणजे जे तुझे फॉलोअर्स आहेत, हं, हं. त्यांना तू काय सांगशील, की मला माझा पार्टनर असा पाहिजेल आहे? म्हणजे त्या फॉलोअर्समधलाच एखादा समजा पार्टनर निघतोय का? हे आपण बघू. मारायला नको त्यानी मला. दुसरं काय? मारायला नको बिचाऱ्याने मला कधीच. तसं तर अरे मी आहे बाई, मी मार खाऊन घेईन. हां, मी असं नाही की तुम्हाला मारलंच कसं पाहून घेईन, ते भांडणं करून डिव्होर्स करून निघून जाईन. डिव्होर्स लग्न झाल्यानंतर डिव्होर्स हा शब्द मला आवडतच नाही. हां. लग्न केलं ना मी घेईन, सगळं ॲडजस्ट करून घेईन. अच्छा. ॲडजस्टमेंट माझ्यामध्ये लहानपणापासून आहे. हं, ॲडजस्ट करणं ही गोष्ट. मी करून घेईन. ते मारायला नको, त्याला कोणते व्यसन नको. हं. साधा भोळा एकदम शेतकरी. हां, हां. शेतकरी झाला, ओके. म्हणजे शेतकरी पाहिजे. शेतकरी आवडतो मला, बिझनेसवाला झाला. हं, हं, हं. जॉबवाला नको. जॉबवाला कसं असतं, ते 24 तास 24 तास नाही 9 घंटे कोणाच्या हाताखाली काम करेल हां, हां. आणि मग घरी येऊन तिकडचं स्ट्रेस इकडे काढणं, इकडे भांडणं करणं, टाईम नाही देणं. मला आवडतं माझ्या व्यक्तीने मला टाईम द्यावा, मला अटेन्शन द्यावं. हं, शेतकरी माणूस साधाभोळा असतो. त्याला आपली बायको, आपलं शेत, आपले लेकरं ह्या गोष्टी आवडतात. शेतकरी आवडेल मला, मला बिझनेसवाला आवडेल, की बाबा हां, जेव्हा जायचं तेव्हा बिझनेस करायचा. नाहीतर शॉप बंद करून, आपला बिझनेस बंद करून घरी बसायचं सुट्टीच्या दिवशी. हं, हं. हं, मला हे 2 चालेल. तसा लाईफ पार्टनर पाहिजे नाही. लाईफ पार्टनर. मला हे नको, की मला आवडतं, की माझ्या मागं-मागं केलेला व्यक्ती मला आवडतं, की माझ्या मागं-मागं करतोय. मला अटेन्शन माझे देतं. रील्स पण बनवले पाहिजे. हां. रील्स पण बनवल्या पाहिजे. सपोर्ट करायला हवं मला रील्समध्ये. तू करतीये ना, तर मला अजून त्यामध्ये काय करायला हवं, ते स्वतःहून त्याने सांगायला हवं, की हं. "तू अशा रील्स करते ना, मग तू हे पण ट्राय कर. अच्छा. तू ते पण ट्राय कर. हं. दुसऱ्या मुली ह्या करतात, ह्या पण गोष्टी कर. तुला सेटअप लावून देऊ का? तुला कोणी कॅमेरामॅन आणून देऊ का?" ओके. सपोर्ट करणं माझ्या गोष्टीमध्ये. मी जे करते, मी खुश आहे, तर तो पण खुश असला पाहिजे माझ्या गोष्टीत. हं, सपोर्ट करणं वगैरे ह्या गोष्टी बस आणि साधा भोळा. हं. मला नाही आवडत हे ते असतात जेन झी टाइप. मी हां, आहे हां. जेन झी मधलीच आहे. मी 2001 मधलीच आहे. जेन अच्छा. झीमध्येच मोडते. हां. पण मी जेन झी मुलगी नाहीये. हं, हं. मी आपलं जुन्या काळात जे विचार प्रेम आपलं ते आज भाऊच्या कट्ट्यावरती येऊन, हं. जे आता माझ्याकडून एखाद 2 प्रश्न राहिले असतील तुला हां, विचारायचे हां. वगैरे, तर भाऊच्या कट्ट्यावरती असं तुला स्वतःहून काय सांगूशी वाटतंय? आता एवढं तुझ्या सगळं व्ह्यूअर्सला? मला तर खरं तर एवढं वाटतं, की इथं येऊन मी खरंच खूप मन मोकळी झाली. म्हणजे जेवढं माझ्या मनात होतं, हं, हं, हं. ते सगळं आज बाहेर निघालं आणि अच्छा. मला ते सगळं बोलून खूप चांगलं वाटलं. हं, हं. मला खरंच खूप म्हणजे मन मोकळं झालं. आता मी घरी जाऊन रिलॅक्स झोपू शकते आणि असेच सगळेजण इथं जे पण येतील त्यांचं असंच मन मोकळं व्हावं, शांत व्हावं आणि मला आवडलं खूप इथं येऊन. खूप बरं वाटलं. आणि आता मला एवढं सगळं झालंय आपलं बोलणं वगैरे, तर मी एका टायमाला एक लाईन लिहिली होती. एक लाईन आहे, छोटीशीच आहे, जास्त मोठी नाहीये. ओके. तेवढं सगळं हे प्रेम, हां, हां. प्रकरण, हां, हां. या सगळ्या गोष्टी, धोका, हं, धडी हं. सगळं झालं. तर एक लाईन आहे, ती बोलते मी. नक्कीच. जगात प्रेम नाही म्हणता आणि प्रेमच शोधायला निघता. हं. जगात प्रेम नाही म्हणता आणि जगातच प्रेम शोधायला निघता. देव सगळीकडे आहे म्हणता, पण देव देवळातच शोधता. देव सगळीकडे आहे म्हणता, पण देव देवळातच शोधता. अरे प्रेम आणि देव दोन्ही तुमच्या जवळ आहे, पण तुम्हाला कधी ते दिसलंच नाही. अरे प्रेम आणि देव दोन्ही तुमच्याकडे आहे, पण तुम्हाला कधी दिसलंच नाही. कारण की आई या शब्दाचा अर्थ तुम्हाला कधी कळलाच नाही. कारण की आई या शब्दाचा अर्थ तुम्हाला कधी कळलाच नाही. एवढंच बस बाकी काही नाही. कारण की आई म्हणजे सगळं काही. ती निस्वार्थ प्रेम करते, तेवढं कोणीच करू शकत नाही.
आणि तिचा आशीर्वाद देवापेक्षा पण जास्त स्ट्रॉंग असतो. तर मित्रांनो, गप्पा गोष्टी आपल्या भरपूर झालेल्या आहेत. अशाच नवनवीन लोकांबरोबर आपण नवनवीन चर्चा करण्यासाठी येणार आहोत. तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, Instagramला फॉलो करा, शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा.